नमस्कार. ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाड येथे अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 35वे. या सप्त्याचा उद्देश एकच की समाजात जनजागृती झाली पाहिजे, व्यसनाधीन झालेली तरुण पिढी यांच्यावरती आळा घातला पाहिजे आणि जो काही समाजातील राहणीमान आहे तो बदल झाला पाहिजे. यासाठी ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाड येथील नागरिकांनी एकत्र येऊन गेल्या 35 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आहे. सद्गुरू रामदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सप्त्याचे आयोजन केले जाते. सप्त्याचा आनंद घेताना पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त जमा होतात. गावातील सर्व तरुण पिढी मित्रमंडळ एकत्र येऊन सर्व या कार्यक्रमाचा आनंद घेतात. तसेच हळूहळू समाजामध्ये गावामध्ये परिवर्तन होत आहे, राहणीमान बदललेला आहे आणि या गावातील समाज मोठ्या आनंदाने सणाप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन करतात. तरुणांमध्ये एक विशिष्ट ऊर्जा तयार झालेली आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित सहकार्य भावनेने मधुकर कांडोळे, पुन्हा कांडोळे, चिंतामण दळवी, चिंतामण चौधरी, एकनाथ दळवी, हेमराज लिंबारे, अशोक दळवी, इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकारी सोपान पवार हेही उपस्थित होऊन कार्यक्रमात घेतला. कांडोळे, तालुका पेठ, मुक्काम गारमाड. काही दिवस शेषराव महाराजांचा 7 वर्ष माळकरी होते आणि जवळजवळ आज 35 वर्ष मला 35 ते 40 वर्षाचा अनुभव असा आला का सद्गुरू रामदास महाराज यांनी वारकरी संप्रदाय हा चालवला. त्या संप्रदायात जाऊन मला 7 वर्षानंतर थोडासा अनुग्रह झाला. त्यांच्याकडून मंत्रपीठ अनुग्रह घेतल्यावर थोडासा मला त्याचा अभ्यास केल्यामुळं अनुग्रह झाला आणि त्या अनुग्रहापासून माणसाचा जो सद्गुण आहे आणि हे गुण जे आहेत ते पलटण्याचं कार्य हे चांगलं आहे. म्हणूनसाठी मी त्याचा अंगीकार केला आणि त्याच्यात आज मन रमून मी तिथं 35 ते 40 वर्ष आजही आनंद भोगून राहिलो आहे. त्याचा कौतुक मला मनापासून असा आनंद वाटतो का काय म्हणून ही अंतरी ज्ञानाची भक्ती आहे, गुह्य भक्ती आहे. बरं, सप्ताह सुरू केल्याबद्दल आणि त्याच्यातील परिवर्तन गावात काही झालं का? त्याच्यातील परिवर्तन बरंचसं होतं आहे आणि झालेलं आहे. आज जो समाज आमच्यासारखा अमूल जीव होता त्याला हे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान हे कळण्यासारखं नव्हतं. म्हणून ही धर्माची मूर्ती आहे. पाप पुणे ह्याच मनुष्य प्राण्याच्या हाती आहे आणि लक्षात तुम्ही ऐशी योनी जी घडली भगवंतानी ती अमूल जीव दिवात मिळणारी आहे. म्हणून ही भगवंताचीच मूर्ती आहे. तिला भगवंतानी नवे 5 प्राण लावलेले आहेत. त्या प्राणांची जाणीव करण्यासाठी मनुष्य देही पुतळा हा भगवंतानी घडलेला आहे आणि त्या पुतळ्याला ज्ञानाचा सागर असा सांगितला आहे आणि हा खरोखर ज्ञानाचा सागरच आहे. म्हणून हे ज्ञान अमृत घेण्यासाठी इथं हा खेळीमेळींचा 7 दिवसांचा सप्त्याचा कार्यक्रम केला जातो आणि त्याचा आनंद सोहळा
प्रत्येक आत्म्याने घ्यावा, त्याचा अनुभव घ्यावा आणि प्रत्येकाची त्याची गोडी घ्यावी, हे गुण यावे, अंगीकार करावा म्हणूनसाठी हा सप्त्याचा 7 दिवसाचा कार्यक्रम हा गारमाळ गावचे भाविक लोक आनंदाने प्रेमाने त्याचा आनंद लुटतात आणि त्याचा अंगीकार करतात. नाव आहे नामदेव रतन दरोडे, मुक्काम पोस्ट भुवन, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. मी राहतो भुवनमध्ये आणि तिथून 7 दिवस माझे भाविक गारमाळमध्ये अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात आणि मी तिथून भुवनमधून दर दिवस जाऊन येऊन करतो आणि हे सत्कार्य माझे गारमाळचे भाविक भक्त दर दिवस हरिपाठ नित्यनेमाप्रमाणे हरिकीर्तन भजन इथं हे गारमाळचे भाविकांनी 35 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह अखंड चालवलेला आहे आणि त्याच्यात माझे भाविकांनी गारमाळच्या इथं त्यांच्यावरती परिवर्तन कसं होणार याच्यासाठी आपण सद्गुरू रामदास महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे आणि त्या सप्त्याला यंदा 35वे वर्ष आहे चालू आणि याच्यासाठी इथं परिसरातून आलेले भाविक येतात आणि ते आनंद गोड असे करून घेतात.